परमुटेशन्स when all objects are distinct. हे महत्वाचं आहे. when all objects are distinct. आपण जे ऑब्जेक्ट घेणार आहे त्यांची आपल्याला अरेंजमेंट करायची. परमुटेशन म्हणजे काय, तर वस्तूंची आपल्याला अरेंजमेंट करायची. ज्या वस्तूंची ज्या ऑब्जेक्टची आपल्याला अरेंजमेंट करायची त्या वस्तू कशा आहेत तर डिस्टिंक्ट आहेत. सगळ्या वस्तू ह्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी आहे, सेम नाही आहेत त्यातल्या वस्तू. मग अशा वस्तूंची आपल्याला अरेंजमेंट करायची. बघा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 खुर्च्या आहेत आणि आपल्याकडे 3 माणसं आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की आपल्याकडे 3 पर्सन्स आहेत, ए बी आणि सी. आणि हे ए बी सी पर्सन्स आपल्याला फोटोग्राफ साठी खुर्च्यांमध्ये उभे करायचे किंवा बसवायचे. मग आता या 3 माणसांची अरेंजमेंट करायची या 3 खुर्च्या. आपण ही अरेंजमेंट कशी करू शकतो बघा. तर ही पहिली खुर्ची आहे बरोबर. मग या पहिल्या खुर्चीवर सपोज आपण ए बसवला, दुसऱ्या खुर्चीवर बी बसवला, तिसऱ्या खुर्चीवर सी बसवला. किंवा आपण काय करणार, पहिल्यांदा ए बसवणार, मग इथं बी बसवला, त्याच्याऐवजी सी बसूया आणि मग बी बसूया. आता इथं मी काय केलं, पहिल्यांदा ए बसवलं, त्याच्याऐवजी मी उलटा करते. मी इथं पहिल्यांदा बी बसवणार, मग ए बसवते, मग सी बसवते. आता पहिल्यांदा बी तसाच ठेवते आणि या दोघांची अरेंजमेंट बदलते, म्हणजे सी आणि मग ए करणार. आता याच्यात मी काय केलं, पहिल्यांदा ए बसवला, यात मी बी बसवला. आता मी काय करणार, पहिल्यांदा सी करणार, मग ए बसवला आणि मग बी बसवला. आता सी कॉन्स्टंट तसाच ठेवते मी आणि बी आणि इकडं ए करते. आता बघा मी 3 खुर्च्यांवर 3 माणसांची अरेंजमेंट केली. कशी केली, तर ए कॉन्स्टंट ठेवला, बी आणि सी ची जागा बदलली. बी पहिल्यांदा कॉन्स्टंट ठेवला, ए आणि सी ची जागा बदलली. सी कॉन्स्टंट ठेवला, ए आणि बी ची जागा बदलली. मग माझ्या अरेंजमेंट किती झाल्या बघा, 1 2 3 4 5 आणि 6. या 6 वेगवेगळ्या प्रकारे मी त्यांचा फोटोग्राफ काढू शकते. कसा, पहिल्या खुर्चीवर ए, दुसऱ्या खुर्चीवर बी, तिसऱ्या खुर्चीवर सी, हा एक प्रकार झाला. किंवा पहिल्या खुर्चीवर ए, दुसऱ्या खुर्चीवर सी, तिसऱ्या खुर्चीवर बी, हा दुसरा प्रकार झाला. पहिल्या खुर्चीवर बी, दुसऱ्या खुर्चीवर ए, तिसऱ्या खुर्चीवर सी, ही तिसरी अरेंजमेंट झाली. म्हणजे या वेगवेगळ्या 6 प्रकारे मी त्यांचा फोटोग्राफ काढू शकते. म्हणजे आपलं एक्झाम्पल काय होतं, तर आपल्याकडे 3 खुर्च्या होत्या आणि 3 पर्सन्स होते. या 3 पर्सन्सची आपल्याला 3 खुर्च्यांवर अरेंजमेंट करून त्यांचा फोटोग्राफ द्यायचा होता. किती वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट झाली, तर 6 वेगवेगळ्या प्रकारे झाली अरेंजमेंट. आता प्रत्येक वेळेस आपण हे असं लिहित बसणार नाहीये. मग आपण पहिल्या एक्सरसाइज नुसार हे एक्झाम्पल कसं सोडवणार, तर ही पहिली खुर्ची आहे, ही दुसरी खुर्ची आहे आणि ही तिसरी खुर्ची आहे. मग पहिल्या खुर्चीत एकतर ए बसेल किंवा बी बसेल किंवा सी बसेल. म्हणजे पहिली खुर्ची यातल्या कुठल्याही एका माणसाने ऑक्युपाय होईल. बघा ए बसेल किंवा बी बसेल किंवा सी बसेल. म्हणजे पहिली खुर्ची किती वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केली, तर 3 वेगवेगळ्या प्रकारे केली. आता जो माणूस इथं बसेल तो इथं बसणार नाही. बघा बरं, पहिल्या खुर्चीत ए बसला, दुसऱ्या खुर्चीत ए परत बसू शकेल का, पहिल्या खुर्चीत बी बसला, दुसऱ्या खुर्चीत पुन्हा बी बसू शकणार नाही. म्हणजे आपल्याकडे माणसं किती शिल्लक राहिली, तर 2च पर्सन शिल्लक राहिले. ए बसला असेल तर बी सी शिल्लक राहिला, इथं बी बसला असेल तर ए सी शिल्लक राहिला, इथं सी बसला असेल तर ए बी शिल्लक राहिला. म्हणजे 2च पर्सन शिल्लक राहिले. मग जर 2 पर्सन शिल्लक राहिले असतील तर दुसऱ्या खुर्चीत आपण त्यातला कुठलाही एक बसवू शकतो. बघा इथं ए बसवला तर एकतर आपण बी बसवणार किंवा सी बसवणार. इथं जर बी बसवला तर दुसऱ्या खुर्चीत एकतर ए बसवणार किंवा सी बसवणार. म्हणजे दुसऱ्या खुर्चीला आपण 2 वेगवेगळ्या प्रकारे बसवू शकतो. आता इथं सपोज ए बसला, इथं बी बसला, तर आपल्याकडे एकच माणूस शिल्लक राहिला, तर तिसऱ्या खुर्चीत तो बसू शकतो. म्हणजे या तिसरी अरेंजमेंट आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करणार, एक वेगवेगळ्या प्रकारे करणार. मग मल्टिप्लिकेशनचं जर प्रिन्सिपल वापरलं तर टोटल मल्टिप्लिकेशन किती झाली की, तर 6 झाली. बघा या 6 अरेंजमेंट होत्या का, या 6 अरेंजमेंट अशा झाल्या आणि आपण हे डायरेक्ट गणित असं सोडवलं. आता हा 6 म्हणजे आहे काय बघा बरं, 1 इंटू 2 इंटू 3 आहे ना. किंवा उलट वाचा, 2 3 आहे, मग 2 आहे, मग 1 आहे. सो 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे हे थोडक्यात कसं आहे, तर 3 फॅक्टोरियल आहे. म्हणजे आपल्याकडे 3 माणसं होती, 3 खुर्च्यांमध्ये त्यांची अरेंजमेंट कशी झाली,
तर 3 फॅक्टोरियलने झाले. हे आपलं परम्युटेशन झाली, हे आपली अरेंजमेंट झाली. आता या अरेंजमेंट आपण किती वेगवेगळ्या प्रकारे केल्या, तर 6 वेगवेगळ्या प्रकारे केल्या. कशा कशा अरेंजमेंट झाल्या, तर या. हे गणित सोपं होतं, छोटं होतं, म्हणून आपण या 6 अरेंजमेंट दाखवल्या. ज्यावेळेस आपल्या अरेंजमेंट 1000 होतात, 2000 होतात, त्यावेळेस आपण हे असं दाखवू शकत नाही, आपण ते गणित असं सोडू. आता यात वेगळं काय, तर आपले ऑब्जेक्ट कसे आहेत, तर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. मग ह्या मागच्या एक्सरसाइज मध्ये आपण हे गणित असं सोडू. आता यातही आपल्याला थोडी शॉर्टकट करायचा आणि तो आपल्याला जमणार आहे करायला. म्हणजे टोटल पर्सन्स किती आहेत, 3 आहेत. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट, आपल्याकडे टोटल ऑब्जेक्ट किती आहेत, तर 3 ऑब्जेक्ट आहेत. टोटल पर्सन ज्यांची अरेंजमेंट करायची तो आपला ऑब्जेक्ट असतो. आपल्याला अरेंजमेंट कोणाची करायची या एक्झाम्पल मध्ये, तर पर्सन्सची. मग हा आपला झाला ऑब्जेक्ट. किती ऑब्जेक्ट आहेत, तर 3 ऑब्जेक्ट आहेत, ए बी आणि सी. किती जणांची अरेंजमेंट ऍट अ टाइम करायची आहे तुम्हाला त्यातल्या, तर तिन्ही पण करायची, बरोबर. मग हा पहिला 3 कोण आहे, टोटल ऑब्जेक्ट. या टोटल ऑब्जेक्टला आपण म्हणणार एन. ऍट अ टाइम किती जणांची अरेंजमेंट करायची, तर तिन्ही जणांची अरेंजमेंट करायची. याला आपण म्हणणार आर. याला आपण म्हणणार आर. टोटल ऑब्जेक्ट झाले एन आणि ऍट अ टाइम जेवढ्यांची अरेंजमेंट करायची त्याला म्हणणार आर. आलं. मग हे या एक्झाम्पल मध्ये आता हा एन आणि आर आपल्याला बसवायचा. तो कसा बसवायचा ते आपण थोड्या वेळाने बघू. बघा आपण एक दुसरा एक्झाम्पल घेऊ असंच. तर काय, आपल्याकडे 4 पर्सन्स आहेत, ए बी आणि सी डी. हे 4 पर्सन्स आहेत आपल्याकडे आणि या 4 पर्सन्सची आपल्याला फोटोग्राफ साठी अरेंजमेंट करायची आहे. पण आपल्याकडे 2च खुर्च्या. आता आपल्याकडे 2च खुर्च्या. आता ऍट अ टाइम कुठलेही 2 माणसाच्या खुर्च्यांवर बसणार आहेत, बरोबर. मग आपल्याकडे टोटल ऑब्जेक्ट किती आहेत, टोटल पर्सन्स किती आहेत, तर 4 आहेत, बरोबर ना. म्हणजे एन टोटल ऑब्जेक्ट म्हणजे टोटल पर्सन झाले 4 एन. आणि किती जणांची ऍट अ टाइम अरेंजमेंट करणार आपण, तर 2च जणांची अरेंजमेंट करणार. म्हणजे आपला आर किती आहे, तर 2 आहे. आता ही अरेंजमेंट आपण साधारण बघू कशी होईल. इथं ए ठेवला तर इथं बी ठेवता येईल आपल्याला, किंवा ए ठेवला तर इथं सी ठेवता येईल, इथं ए ठेवला तर इथं डी ठेवता येईल. आता मी काय केलं, तर फर्स्ट पर्सन ए ठेवलाय, बरोबर. आता मी फर्स्ट पर्सन बी ठेवते. आता बघा बरं, फर्स्ट पर्सन बी ठेवला तर इथं ए ठेवताय. इकडे पहिल्या खुर्चीत ए आहे, दुसऱ्या खुर्चीत बी आहे. तर इथं काय झालं, पहिल्या खुर्चीत बी आहे, दुसऱ्या खुर्चीत ए. अरेंजमेंट वेगवेगळी झालेली आहे. हा दिसताना फोटोग्राफ वेगळा दिसणार आहे, हा फोटोग्राफ वेगळा दिसणार आहे. पुन्हा बी ठेवला तर इथं सी येणार, पुन्हा बी ठेवला तर इथं डी येणार. आता इथं बघा, पहिल्या खुर्चीत मी ए ला बसवलंय, इथं पहिल्या खुर्चीत बी ला बसवलंय. आता मी काय करू शकते अजून, बघा पहिल्या खुर्चीत मी सी ला बसवलं तर इथं मी ए ला बसवू शकते. मग पहिल्या खुर्चीत बी सी ला बसवलं, दुसऱ्या खुर्चीत बी आणि दुसऱ्या खुर्चीत इथं काय असणार डी. तर या पहिल्या खुर्चीत काय झालं, सी झाला, दुसऱ्या खुर्चीतली माणसं बदलतात. आता शेवटच्या अरेंजमेंट मध्ये काय होईल, तर पहिल्या खुर्चीत बसेल डी आणि दुसऱ्या खुर्चीतली माणसं बदलतील ए डी बी डी आणि सी. बघा याच्या व्यतिरिक्त आता अरेंजमेंट होणार नाही. मी अरेंजमेंट करतानाच कशी केली, पहिल्या खुर्चीत ए कॉन्स्टंट ठेवला, दुसऱ्या खुर्चीतली जागा बदलली. पहिल्या खुर्चीत बी कॉन्स्टंट ठेवला, दुसऱ्या खुर्चीतला माणूस बदलला. तिसऱ्या खुर्चीत सी, पहिल्या खुर्चीत सी कॉन्स्टंट ठेवला आणि दुसऱ्या खुर्चीतला माणूस बदलला. इथं मी पहिल्या खुर्चीत डी ठेवला आणि दुसऱ्या खुर्चीतला माणूस बदलला. आता माझ्या टोटल अरेंजमेंट किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे टोटल अरेंजमेंट माझ्या किती झाल्या, तर 12 झाल्या, बरोबर आहे ना. आता गणित सोपं होतं, छोटं होतं, म्हणून आपण ह्या 12 अरेंजमेंट कशा झाल्या हे काढलं. की आपण ए खुर्चीत पहिला बसवला हे माणूस आणि दुसऱ्या खुर्चीतलं बदललं, किंवा बी बसवला दुसऱ्या खुर्चीतलं बदललं, हे आपल्याला जमलं. आता हेच डायरेक्ट करायचं झालं तर पहिल्या एक्सरसाइजनी प्रिन्सिपल ऍडिशन मल्टिप्लिकेशनच्या प्रिन्सिपलचा वापर करून हेच गणित आपण कसं सोडवणार बघा. तर ही पहिली खुर्ची आहे आणि ही दुसरी खुर्ची आहे. पहिल्या खुर्चीत कोण बसणार, एक तर ए बसेल किंवा बी बसेल किंवा सी बसेल किंवा डी बसेल. मग पहिल्या खुर्चीत आपण माणूस किती वेगळ्या प्रकारे बसू शकतो,
किती माणसं आहेत आपल्याकडे? 4 माणसं आहेत. म्हणजे फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन 4 डिफरंट वेज. आता जो माणूस पहिल्या खुर्चीत बसेल तो काही दुसऱ्या खुर्चीत बसणार नाहीये, म्हणजे माणसं आपल्याकडे कमी होणार. एक इथं बसला की आपल्याकडे 3च माणसं शिल्लक राहणार आहेत, बरोबर ना? बघा, पहिल्या खुर्चीत ए बसला, दुसऱ्या खुर्चीत 3च माणूस शिल्लक राहिले. पहिल्या खुर्चीत बी बसला, दुसऱ्या खुर्चीसाठी 3च राहिले. पहिल्या खुर्चीत सी बसला, दुसऱ्या खुर्चीसाठी 3च माणसं राहिली. म्हणजे इथं कुणीही बसू दे, या खुर्चीसाठी आपल्याकडे 3च माणसं शिल्लक राहतात. म्हणजे सेकंड पोझिशन कॅन बी डन फिल्ड बाय 3 वेज. मग मल्टिप्लिकेशनचा जर प्रिन्सिपल वापरला तर टोटल अरेंजमेंट किती झाल्या? 12 झाल्या, बरोबर आहे? टोटल अरेंजमेंट झाल्या 12. तर या 12 अरेंजमेंट झाल्या कशा बघा. टोटल ऑब्जेक्ट किती होते? 4 होते. 4 माणसांची जागा भरायची होती, 4 माणसं बसवायची होती. ऍट अ टाइम किती माणसं बसवलीत आपण? फक्त 2 बसवली. आधीच्या एक्झाम्पल मध्ये 3 माणसं होती आणि तिन्हीच्या तिन्ही बसवली. आता मात्र फरक झालाय बघा, आपण ऍट अ टाइम किती बसवली? फक्त 2च माणसं बसवली, बरोबर? मग हे टोटल अरेंजमेंट किती झाले आपल्या? 12 झाले. तर या 12 झाल्या बघा कशा? 4 आहे. 4 म्हणजे कोण आहे? तर एन आहे. म्हणजे इथं काय झालं? तर एन आलाय. हा 3 आहे. 3 म्हणजे याच्यापेक्षा एक कमी आहे माणूस. एन इथं असेल तर इथं किती येईल? तर एन मायनस 1 होईल. म्हणजे ही मल्टिप्लिकेशन किती झाली? एन आणि एन मायनस 1 यांचं दोघांची मल्टिप्लिकेशन. मगाची बघा बरं, मगाशी काय होतं? 3 होतं, मग 2 होतं आणि मग 1 होतं, बरोबर? आता एन किती होते मगाशी? तर 3 होते आणि आर पण 3 होते. 3 माणसं होती, 3 जागा भरायच्या होत्या. ऍट अ टाइम 3 माणसं बसवायची होती. मग हा एन आपण म्हणूया, हा कोण झाला? एकनी कमी असलेला नंबर, म्हणजे हा झाला एन मायनस 1. पुन्हा एकनी कमी असलेला नंबर, याच्यापेक्षा एकनी कमी असलेला नंबर काय असेल? एन मायनस 1 आणि परत मायनस 1 करणार आपण, म्हणजे झाला एन मायनस 2. टोटल ऑब्जेक्ट किती झाले? तर एन मायनस 2 झाले. मग ही पहिली जागा भरली, ही दुसरी जागा भरली आणि ही तिसरी जागा भरली. किती अरेंजमेंट करायच्या होत्या? तर 3च अरेंजमेंट करायच्या होत्या. इथं बघा, ही पहिली जागा भरली, ही दुसरी जागा भरली, कारण 2च आपल्याकडे खुर्च्या होत्या. 2च माणसांची अरेंजमेंट. जेवढ्या माणसांची अरेंजमेंट करायची तेवढे नंबर इथं आले पाहिजे. आणि टोटल ऑब्जेक्ट आपल्याकडे किती होते? इथं होते 3, इथं होते 4. आता हेच आपल्याला थेरॉटिकल मध्ये, म्हणजे आपल्या परमिटेशनच्या अरेंजमेंट मध्ये, हे थेरॉटिकल मध्ये कसं येतं ते बघायचं. बघा, परमिटेशनची डेफिनेशन आपण बघतोय. नक्की परमिटेशन म्हणजे काय आहे? जसं एक्झाम्पल मध्ये बघितलं तसंच हे थेरी मध्ये सांगितलं. अ परमिटेशन इज अन अरेंजमेंट. परमिटेशन म्हणजे काय? तर अरेंजमेंट आहे. परमिटेशन इज अन अरेंजमेंट ऑफ इन अ डेफिनाइट ऑर्डर. एका डेफिनाइट ऑर्डरने केली जाणारी ती अरेंजमेंट आहे. ऑफ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. कोणाची? तर ऑब्जेक्ट्सची अरेंजमेंट करायची आपल्याला. टेकन सम और ऑल ऍट अ टाइम. जेवढे ऑब्जेक्ट आहेत त्यातले थोडेफार घ्यायचे, सम घ्यायचे किंवा ऑल घ्यायचे. जेवढे ऑब्जेक्ट असतील त्या सगळ्यांची अरेंजमेंट करायची किंवा जेवढे ऑब्जेक्ट असतील त्यातले थोडेसे घ्यायचे. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्याकडे 3 ऑब्जेक्ट होते, तर आपण तिन्हीची अरेंजमेंट केली होती. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे 4 पर्सन होते, 4 ऑब्जेक्ट होते, आपण फक्त 2 जणांची अरेंजमेंट केली. म्हणजे इथं झालं सम, तर इथं झालं ऑल ऍट अ टाइम. सगळ्यांची अरेंजमेंट करायची इथं, त्यातले थोडेफार घेऊन त्यांची अरेंजमेंट करायची. आता द नंबर ऑफ डिस्टिंक्ट परम्युटेशन्स ऑफ आर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. कितीची अरेंजमेंट केली आपण? तर आर डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या ऑब्जेक्टची अरेंजमेंट केली. हे आर कुठनं घेतले? चूजन फ्रॉम अ गिवन कलेक्शन ऑफ एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. आपल्याकडे टोटल ऑब्जेक्ट किती होते? तर एन होते. टोटल ऑब्जेक्ट होते एन, त्यातले आपण आर चूज केले. टोटल ऑब्जेक्ट किती होते? एन, त्यातले आपण किती केले? आर चूज केले. मग टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ आर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट chosen from given collection of n distinct object is denoted by NPR. या अरेंजमेंटला टोटल अरेंजमेंट आपण किती कशी दाखवणार आहे? तर ही अशी दाखवणार. टोटल परम्युटेशन्स अशी दाखवणार. NPR. N आणि R हे बेसला आहे, P आपला कॅपिटल आहे, तर इथं N थोडासा वरती गेलाय आणि R खाली आहे. तर इथं काय केलं आपण? P आणि कंसामध्ये NR लिहिलं.
जनरली आपण हे नोटेशन वापरतो बघा NPR. मग टोटल अरेंजमेंट आपण असं दाखवणार. कोणाचे अरेंजमेंट आहेत ह्या? तर आपल्याला टोटल ऑब्जेक्ट आहेत N आणि त्यातले आपण किती घेतले? R घेतले. आता पहिलं एक्झाम्पल बघा. टोटल पर्सन्स किती होते? 3 होते. किती जणांची अरेंजमेंट केली? तिन्ही जणांची अरेंजमेंट केली. म्हणजे ऑल आपण ऍट अ टाइम घेतली. बरोबर? पर्सन्स कोण होते? A, B आणि C हे पर्सन्स होते आणि 3 खुर्च्यांमध्ये सगळेचे सगळे बसवायचे होते आपल्याला. टोटल अरेंजमेंट किती झाल्या होत्या आठवा? तर 6 अरेंजमेंट झाल्या होत्या. बरोबर? मग आता हे लिहिताना आपण कसं लिहिणार बघा. तर NPR म्हणजे इथे किती होईल? 3P3. बरोबर? हे 3P3 अरेंजमेंट किती झाल्या होत्या? 6. म्हणजे किती झाल्या होत्या? तर 3 फॅक्टोरियल झाल्या होत्या. आठवतं ना? तर याच्यात काय झालं होतं आठवा? दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये माणसं होती A, B, C आणि D. ऍट अ टाइम किती घेतली आपण? तर फक्त 2च घेतली होती. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट होते 4. ऍट अ टाइम आपण 2 घेतले होते. 2 जणांची अरेंजमेंट केली होती. म्हणजे हे होतं 4P2. आणि त्याचं उत्तर किती आलं होतं आपलं? टोटल अरेंजमेंट किती झाल्या होत्या? तर 12 झाल्या होत्या. आठवतंय ना? तर या 12 कशा झाल्या होत्या आठवा? तर पहिला 4 होता आणि नंतरचा 3 होता. बरोबर ना? पहिल्या खुर्चीत आपण 4 माणसं बसवली होती. आयदर A, B और C किंवा D. त्यातला A पहिल्या खुर्चीत बसला की दुसरी अरेंजमेंट आपली झाली होती 3 वेगवेगळ्या प्रकारे. हेच आपण जनरलाइज कसं करणार? तर टोटल ऑब्जेक्ट होते आपले N आणि किती ऍट अ टाइम वापरले? तर 2च वापरले होते म्हणजे R वापरले होते. मग याचं जनरलायझेशन कसं झालं? पहिला आला N. बघा आहे का या एक्झाम्पल मध्ये N4 आणि दुसरा किती झाला? तर N-1 म्हणजे 4 पेक्षा एक बी कमी आला 3. 2च अरेंजमेंट करायच्या होत्या त्यामुळे इथं 2च नंबर आले. तर इथं कसं झालं आठवा? इथं आपले आले होते 3 गुणिले 2 गुणिले 1 आलं होतं. आणि हेच NPR म्हणजे आपला इथं N पण 3च आहे, R पण 3च आहे, पण इथं आपल्याला 3 अरेंजमेंट करायच्या होत्या. पहिला किती झाला? N झाला 3. दुसरा त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे N-1 झाला. तिसरा त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे N-2 झाला. म्हणजे इथं 3 आलं, इथं 2 आलं, इथं 1 आलं. ऍट अ टाइम 3 जणांची अरेंजमेंट करायची होती म्हणून इथं 3 आलं. हे 3 ऑपरेशन आपण केले. तिथले नंबर किती येणार? त्या ह्याच्यात 2 आले, इथं 3 आले. का आले? ऍट अ टाइम आपण किती जणांची अरेंजमेंट केली? 3 जणांची केली. इथं किती जणांची केली? 2च जणांची केली म्हणून इथं तेवढं आलं. हे जनरल आहे. आता हेच जनरली आपल्याला लिहायचंय. कसं लिहिणार बघा. बघा परम्युटेशन्स व्हेन ऑल ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट. सगळे ऑब्जेक्ट हे वेगवेगळे असताना परम्युटेशन घ्यायचं आहे. पण त्यावेळेस कसं आहे? टोटल ऑब्जेक्ट असणार N. किती जणांची अरेंजमेंट करणार? R. आता हा R कसा असेल? लेस दॅन इक्वल टू N. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या नंबर्सची पण अरेंजमेंट करायची किंवा त्याच्यापेक्षा N ऑब्जेक्ट असतील तर त्याच्यापेक्षा कमी जणांची अरेंजमेंट करायची. म्हणजे लेस दॅन पण असेल R किंवा इक्वल टू पण असेल. मग आता बघा त्याच्यावर आपल्याला एक थेरम आहे. या थेरमचं फक्त आपल्याला स्टेटमेंट आहे. याचं प्रूफ सिलेबस मधनं कट झालेलं आहे. प्रूफ आपण बघणार नाही. द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ N डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. किती ऑब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे? तर N डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहे. टेकन R ऍट अ टाइम. आपण किती घेणार आहे? तर R घेणार आहे एकदाच. एकदम आपण किती जणांची अरेंजमेंट करणार? तर R जणांची करणार. विदाउट रिपिटेशन. याच्यामध्ये रिपिटेशनचा पार्ट येणार नाही. जिथं रिपिटेशन असेल तिथं हे सूत्र आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे जर नंबर दिले आणि ते नंबर विथ रिपिटेशन असेल तर ते त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे सूत्र वापरता येत नाही. मग आता बघा टोटल अरेंजमेंट किती झाल्या? N, N-1, N-2 अप टू N- मधून R-1 मायनस झाला. मग आता बघा हे कसं झालं? टोटल ऑब्जेक्ट किती आहेत? N आहेत. आपल्याला किती घ्यायचे ऍट अ टाइम? R घ्यायचे. म्हणजे R ऑपरेशन्स करायचे. टोटल किती घ्यायचे? तर R ऑपरेशन करायचे. म्हणजे हे आपलं पहिलं ऑपरेशन आहे, हे आपलं दुसरं आहे, हे आपलं तिसरं आहे. असं आपण किती ऑपरेशन करणार आहे? तर
ऑपरेशन करणार आहे आपल्या फंडामेंटल प्रिन्सिपलच्या नुसार. मग पहिल्याच खुर्चीत माणूस बसवायचा आहे. पहिलं ऑपरेशन किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो? एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे पहिलं ऑपरेशन आपण वेगवेगळ्या एन प्रकारे करू शकतो. दुसरं, आता इथे एक माणूस बसला त्यामुळे तोच इथे येणार नाही, म्हणजे आपल्याकडे ऑब्जेक्ट शिल्लक किती राहिले? तर एकनी कमी ऑब्जेक्ट झाला. इथं 4 असतील तर इथं किती शिल्लक राहिले? 3च ऑब्जेक्ट राहिले. इथं 3 असतील तर इथं दुसऱ्या खुर्चीत बसायला आपल्याला 2च माणसं शिल्लक राहिली होती. मग त्याप्रमाणे आपल्याकडे ऑब्जेक्ट किती शिल्लक राहिले? तर n-1. म्हणजे सेकंड ऑपरेशन आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो? तर n-1 या वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आता पुन्हा जो माणूस इथं बसेल तो इथं बसणार नाही, म्हणजे पुन्हा एकने कमी झालं. इथं जर 4 असतील तर इथे किती झाले? 3 झाले. इथे किती होणार? 2च राहणार, म्हणजे एकने पुन्हा कमी ऑब्जेक्ट शिल्लक राहिले. किती ऑब्जेक्ट शिल्लक राहिले? तर n-2. मग तिसऱ्या खुर्चीत आपण किती माणसं बसवू शकतो? तर n-2 एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे ही तिसरी खुर्ची आपण बसवू शकतो. असं आपल्याला होतंय काय बघा. पहिल्या ऑपरेशन मध्ये 0 मायनस झालाय n मधून, सेकंड ऑपरेशन मधून 1 मायनस झाला, थर्ड ऑपरेशन मध्ये 2 मायनस झाला. असं आपल्याला आर्थ ऑपरेशन करायचंय. मग या आर्थ ऑपरेशन मध्ये आपण n मधून किती मायनस करणार? 1 नी कमी असलेला नंबर, म्हणजे इथं n-1 सॉरी r-1 आपला मायनस झाला. बरोबर. मग हे जे प्रूफ आहे, हे प्रूफ आपल्या सिलेबस मध्ये कट झालंय. हे एक्झाम्पल मध्ये कसं द्यायचं म्हणून मी आपल्या सांगण्यासाठी हे सांगितलं. सो फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन n ways, सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इन n-2 ways, थर्ड ऑपरेशन कॅन बी डन इन n-2 ways. असंच आर्थ ऑपरेशन आपण किती वेगळ्या प्रकारे करणार? n-r-1. आता हेच आपण लिहिताना कसं लिहू शकतो? n into n-1 into n-2 up to n-r plus 1 झालंय. बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे 3 माणसं होती, तिन्हीच्या तिन्ही बसवायची होती. पहिलं ऑपरेशन कॅन बी डन इन 2 ways, 3 ways. दुसरं ऑपरेशन कॅन बी डन इन 2 ways. देन थर्ड ऑपरेशन कॅन बी डन इन 1 way. आलं का बघा? इथं n आहे, n-1, n-2. किती उत्तर आलं होतं आपलं? 6. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय झालं? टोटल 4 माणसं होती, 2च ऑपरेशन करायची होती. पहिलं 4 झालं, दुसरं ऑपरेशन कॅन बी डन इन 3 ways. किती उत्तर आलं होतं आपलं? 12 आलं होतं. आलं? हे आपण यात बसवलं. हे काय आहेत आपले? तर टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स आहेत, NPR आहे. हे काय? टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स आहेत, म्हणजे 3p3 आहे. टोटल ऑब्जेक्ट 3 आहेत. ऍट अ टाइम किती घेतले? 3 घेतले. इथे किती झालं? टोटल ऑब्जेक्ट 4 आहेत. ऍट अ टाइम किती घेतले आपण? 2च घेतले. त्यामुळे 4p2 ची किंमत किती झाली? तर एवढी झाली. बघा, NPR चं आताचं सूत्र काय होतं? NPR म्हणजे n into n-1 into n-2 so on up to n-r-1 मायनस झालं त्यातून, म्हणजे हे काय आपण लिहिलं? n into n-1 into n-2 so on up to n-r plus 1. आता हेच दुसरं सूत्र आपल्याला की जे आपण नेहमी जनरली वापरणार आहे. NPR this is equal to n factorial upon n-r factorial. हे सूत्र आपण वापरणार आहे. बघा, आताचं गणित 3p3 होतं ना. मग हे याच्यात बसवायचं. बघा कसं आलं? n किती आहे? 3 आहे. r किती आहे? 3 आहे. इथे किती येईल? वरती 3 फॅक्टोरियल, खाली त्या दोघांची वजाबाकी होईल 3 - 3 फॅक्टोरियल. आता हे वरती आलं 3 फॅक्टोरियल, खाली किती झालं? 0 फॅक्टोरियल झालं. आणि 0 फॅक्टोरियल आपण किती म्हणणार आहे? तर नेहमी 1 म्हणणार आहे. म्हणजे हे 3 फॅक्टोरियल अपॉन 1 म्हणजे हे 3 फॅक्टोरियल. हे उत्तर आपण काढलं होतं की नाही? 3 फॅक्टोरियल म्हणजे किती आले? 3 × 2 × 1 म्हणजे हे 6 झालं होतं. आलं उत्तर या फॉर्म्युल्याने पण आणि या फॉर्म्युल्याने पण. आलं? आता दुसरं बघा, 4p2 होतं. 4p2 कसं होईल? n किती आहे? 4 आहे. r किती आहे याच्यात? 2 आहे. वरती आला 4 फॅक्टोरियल, खाली किती येईल? 4 - 2 फॅक्टोरियल. वरती आला 4 फॅक्टोरियल, खाली आलं 2 फॅक्टोरियल. ही गणित आपण दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये सोडवली.
हा 4 2 पर्यंत कन्वर्ट करायचा, कसा होईल 4, त्याच्यापेक्षा एकनी कमी असलेला नंबर 3, त्याच्यापेक्षा एकनी कमी असलेला नंबर 2 आणि खालच्या 2 फॅक्टोरियलला तो गेला. एवढंच उत्तर होतं ना आपलं. 4 × 3 असंच काढलं होतं आपण. किती आलं 12 आलं. हे या फॉर्म्युल्याने पण आलं आणि या फॉर्म्युल्याने पण आलं. मग अशी आपण या फॉर्म्युल्यांचा वापर केला होता. आता आपण ह्याचा फॉर्म्युला या फॉर्म्युल्याचा वापर केला डायरेक्ट. जर NPN असेल तर काय होईल बघा. आपला R किती झाला आता N झाला. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं R आहे तिथं N लिहायचं आहे. इथं आलं N - N फॅक्टोरियल. N - N किती होणार आहे तर 0 फॅक्टोरियल होणार. म्हणजे हे किती झालं N फॅक्टोरियल. म्हणजे NPN किती झाला तर N फॅक्टोरियल झाला. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. NPN किती झाला तर N फॅक्टोरियल झाला. आपण ज्यावेळेस हे सूत्र वापरणार आहे त्यावेळेस आपला R नेहमी किती असेल जास्तीत जास्त तो N इतका होईल आणि N पेक्षा कमी असेल. बघा याच्यावरून 3p3 किती असेल 3 फॅक्टोरियल झाला. 4p4 किती जाणार 4 फॅक्टोरियल होणार. 5p5 किती होणार 5 फॅक्टोरियल होणार. मग याचे उत्तर किती आलं 3 × 2 × 1 म्हणजे 6. याचं उत्तर किती होणार 4 × 3 × 2 × 1 काय असेल ते याचं उत्तर येईल 6 24. याचं उत्तर किती येईल 1 × 2 × 3 × 4 × 5 किती होईल 120. हे असं त्याचं उत्तर आपण काढत जाणार. पण याचं उत्तर साधारण किती असेल तर हे असं असणार. पुन्हा NPN किती होईल बघा. NP1 काढूयात. NP म्हणजे 0 काढूयात आपण पहिल्यांदा. टोटल ऑब्जेक्टिव्ह N आपण किती घेतले ऍट अ टाइम 0 घेतले. म्हणजे आपल्याला अरेंजमेंटच करायची नाही. सो N फॅक्टोरियल या सूत्राचा वापर केला. N - 0 फॅक्टोरियल. वरती आला N फॅक्टोरियल, खाली आला N फॅक्टोरियल, कॅन्सल झाला. शिल्लक राहिला 1 म्हणजे NP0 किती आला 1 आला. आता N हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये हे उपयोगी पडतं. NP1 काढूया. किती बघा N फॅक्टोरियल याच सूत्राचा वापर करायचा आहे. N - 1 फॅक्टोरियल. आता हा N - 1 पर्यंत कन्वर्ट करायचा. N × N - 1 फॅक्टोरियल झाला. खाली N - 1 फॅक्टोरियल आला गेला म्हणजे किती उत्तर आलं N आलं. म्हणजे NP1 किती आला 1 आला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. NP2 काढले तर N फॅक्टोरियल अपॉन N - 2 फॅक्टोरियल होईल. मग किती येईल बघा. N फॅक्टोरियल कन्वर्ट झाला N - 1 आणि N - 2 फॅक्टोरियल पर्यंत तो खालच्या N - 2 ला गेला फॅक्टोरियलला. म्हणजे शिल्लक राहिला N × N - 1. 4p2 चं उत्तर आठवा. इथं आला होता 4 4 - 1 म्हणजे इथं आला होता 3 आलं. जेवढा नंबर इथं असेल तेवढ्या संख्या इथं आल्या पाहिजे या गुणाकारामध्ये. मी इथं जर 3 केलं तर काय होईल बघा NP3 इथं येणार N फॅक्टोरियल, खाली आला N - 3 फॅक्टोरियल. इथं किती होईल N N - 1 N - 2 आणि N - 3 फॅक्टोरियल खालच्या N - 3 फॅक्टोरियल ला गेलं. काय शिल्लक राहिलं N N - 1 N - 2. बघा किती संख्या आहेत गुणाकारात 1 2 आणि 3 संख्या आहेत. इथे तेवढ्याच आल्या. कशा
आल्या, पहिली आली n, एकनी कमी, परत एकनी कमी आलं. हे असं तुमचं उत्तर आलं पाहिजे. एक्झाम्पल तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता पुढच्या ह्याच्यात आपण एक्झाम्पल बघू. मेन यात काय आहे, 0 फॅक्टोरियल किती झाला, 0 फॅक्टोरियल झाला 1. np0 किती झाला बघा, मग अशी काढला आपण, np0 1 झाला, np1 किती झाला n झाला, आणि n किती झाला तर n फॅक्टोरियल झाला. हे तुमच्या डायरेक्ट लक्षात आलं पाहिजे.